मात्र एक मोठी बातमी पूजा खेडकर प्रकरणामध्ये। पूजा खेडकरनं IASच्या परीक्षा देताना आपल्या नावामध्ये वारंवार फेरफार केल्याचं समोर आलंय। वडिलांचं नाव कधी तिने दिलीप लिहिलं, कधी दिलीपराव, आईचं नाव कधी वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत लावलं, तर स्वतःचं नाव कधी पूजा दिलीप खेडकर आणि कधीतरी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं लिहिलेलं आहे। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये काल पूजानं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरती काल सुनावणी झाली। त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी या तपासाचा अधिकचा तपशील सुद्धा सांगितलेला आहे। तर तब्बल 7 वेळा आपल्या नावामध्ये फेरफार केलेली आहे पूजा खेडकरनं। तर IAS बनण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या पूजा खेडकर कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। पूजा तिच्या नातेवाईकांच्या मदतीने परराज्यामध्ये लपून बसलेली आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळालेली आहे। नवी दिल्लीमधल्या पटियाला हाऊस कोर्टानं काल पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केलेला आहे, फेटाळून लावलेला आहे आणि त्यानंतर आता दिल्ली पोलीस तिचा कसून शोध घेत असल्याचं कळतंय। तर सध्या पूजा खेडकरचा शोध हा पोलीस घेत आहेत। IAS बनण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या पूजा खेडकर हिला आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। पूजा तिच्या नातेवाईकांच्या मदतीने परराज्यामध्ये लपून बसलेली आहे का असा सुद्धा सवाल विचारला जातोय। दिल्ली पोलिसांना या संदर्भात माहिती मिळालेली आहे। नवी दिल्लीमधल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये काल पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आणि त्यानंतर आता तिच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी थेट पुण्यामधून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पूजा अजूनही गायब आहे, नेमकी आहे कुठे पूजा? पूजा खेडकर या परराज्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत दडून बसली असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पोलीस तपास करतायत। दिल्ली पोलिसांची पथकं त्यांच्या मागावरती आहेत। पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन दाखल केला। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की काल तो जामीन अर्ज फेटाळला आणि हे सगळं पूजा खेडकर या महाराष्ट्राच्या बाहेर एका इतर राज्यामध्ये बसून करत होत्या, वकिलांशी संपर्क साधून त्या करत होत्या। मात्र अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जामीन अर्ज करण्याची तयारी त्यांच्याकडून सुरू आहे। अटकपूर्व जामीन मिळावा, जो उच्च न्यायालयाने फेटाळलेला जामीन अर्ज आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मंजूर व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत। मात्र दिल्ली पोलीस काय करतात हे महत्त्वाचं आहे, कारण अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांना पूर्ण अधिकार आहेत पूजा खेडकर यांना अटक करण्याचे आणि जी माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे अटकपूर्व जामिनाला विरोध करताना ती अतिशय गंभीर आहे। कारण या पूजा खेडकर यांनी तब्बल 7 वेगवेगळी नावं धारण केलेली आहेत आणि सगळ्या यंत्रणांची फसवणूक केलेली आहे। 7 नावांच्या माध्यमातून त्या वावरत होत्या UPSCची परीक्षा देण्यासाठी, त्यासाठीची दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, त्यासाठीचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि हे सगळं ते यासाठी करत होत्या की सिस्टीममध्ये त्या कुठेही सापडू नयेत। कारण एकच नाव जर धारण केलं तर ते उघडकीस येतं, त्यामुळे ही 7 वेगवेगळी नावं त्यांनी धारण केलेली आहेत आणि अनेक यंत्रणांचा त्यांनी गैरवापर केलाय, फसवणूक केली आणि त्यांच्या या सगळ्या कृत्यामध्ये अनेक यंत्रणांमधले लोक देखील अडकलेले आहेत। त्यामुळे त्यांची अटक आणि त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट मंदार तुमच्याकडून घेत राहू। तुझा धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।